थँक्यू सो मच सुभाजी धुमाल सर. नुकतंच तानाजीदादा पाटील साहेबांचं देखील आगमन झालेले आहे. स्पेशली गोवे टीमला सपोर्ट करण्यासाठी आज ते उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तसेच आमचे भरपूर सारे आज प्रमुख अतिथी या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा GCA चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये हार्दिक स्वागत. जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. आता लढत आपल्याला पाहायला मिळेल वीर तानाजी दापोडे बी त्यांच्या विपक्षामध्ये जयदुर्गा सुरई बी. सर टीम दापोडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सुरई टीम जर आपण पाहिली तर भरपूर चांगली टीम आहे. कारण जर टीम आतापर्यंत आपण पाहिले जे खेळाडू खेळणार आहेत त्यामध्ये केतन, त्यानंतर अतुल असो, चांगले चांगले खेळाडू मोहित असो, आयुष असो, चांगली टीम आहे. एक चांगली लढत या आफ्टरनून सेशनमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच पलीकडे जर आपण पाहिलं तर जो संघ विपक्षामध्ये आहे अर्थातच टीम वीर तानाजी दापोडे बी टीम ती देखील एक चांगली टीम. कारण भरपूर सारे यंग टॅलेंटेड प्लेयर या टीममध्ये आहेत. म्हणजे अपेक्षा करूया की एक चांगली लढत या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. या अगोदर जे दोन सामने आपण पाहिले, पहिला सामना RD ओळी त्यांच्या विपक्षामध्ये हर्ष दिलबन जय पारदेव गोवे, त्यामध्ये भरपूर चांगला खेळ आपण गोवे टीमचा पाहिला. त्यांनी मॅच जिंकली. त्यानंतर चौथा हिरवा मानकोली त्यांच्या विपक्षामध्ये अप्पा एंटरप्राइजेस भरोडी ही लढत आपण पाहिली. त्यामध्ये देखील मानकोली टीमने बाजी मारली. म्हणजे आतापर्यंत तो संघ जिंकला ज्याने चेस केलंय. आणि सुरई टीम आता आपल्याला या मॅचमध्ये चेस करतानाच दिसणार आहे. एक्झॅक्टली या मॅचचा रिझल्ट काय ठरेल, बट टीम दापोडे त्यांच्या माध्यमातून बेस्ट देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. चला ओपनिंग पेअर पाठवा टीम दापोडे. सलामीची जोडी पाठवा. कारण ऑफिशियल अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. फिल्डिंग सेट झालेली आहे. आणि तसेच दोन्ही टीम्स आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पहिला बॉल पडणं अगोदर पाठवायचा. ज्या टीमचा नसेल त्या टीमला 2 रनची पेनल्टी. टीम दापोडेचा 12वा खेळाडू उपस्थित झालेला आहे. सो टीम सुरई आपण आपला 12वा खेळाडू पाठवा. सलामीची जोडी आदेश आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज. यानंतर जो सामना होणार आहे त्याची माहिती मी आताच देतो की यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होणार आहे. हर्ष दिलवन जय पारदे गोवे त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली ही लढत यानंतर पाहायला मिळेल. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आणि टीम्स रेडी राहा. पहिलं सत्र जसं समाप्त होईल टॉस केला जाईल. प्रणय आणि त्यांच्या समवेत आदेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिल्या षटक टाकण्याकरिता केतन गोलंदाजी मार्कवरती. डावखुऱ्या शैलीचा अप्रतिम गोलंदाज. आणि आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर डावखुऱ्या शैलीची जितकेही गोलंदाज आज आपण पाहिले प्रत्येकाने चांगली गोलंदाजी केली आहे. पहिला सामना राकेश असो, अजय असो, या अगोदर जो झालेला सामना आपण पाहिला त्यामध्ये वैभव माली असो, आणि आता या मॅचमध्ये केतन पाटील आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. पहिला बॉल मॅच नंबर 3. पहिलाच बॉल फुल लेन टाकला. बॉलर बॅक स्ट्रोक होता. डॉट बॉलने सुरुवात केतन पाटील करतोय. आणि नो डाऊट हा देखील एक चांगला खेळाडू. आज जितके आपण संघ पाहिले प्रत्येकी टीममध्ये नावलौकिक खेळाडू आपल्याला पाहायला मिळालेच आहेत. त्यापैकी सुरईचा हा स्टार केतन. लोबा फुल टॉस अडबा बॅटने हा फटका. टाऊ कॉर्नरला फिल्डर आहेत. सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न देखील केलेला नाहीये. पहिले 2 चेंडू बँग ऑन टार्गेट योग्य टप्प्यावरती टाकले गेलेत. आणि केतनच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं हा एक मोठा चॅलेंज आहे. कारण टेनिस बॉल फॉर्मॅटमध्ये देखील आपण भरपूरदा पाहिलं की चांगले चांगले फलंदाज देखील विचारात पडतात या गोलंदाजासमोर. मिस टायमिंग बॉल हवेमध्ये. विकेट किपर अतुल डाऊन दी बॉल आणि कॅच देखील पकडली गेली आहे. पहिला धक्का आदेश पाटीलला जावं लागेल वापस. शफळ होऊन खेळायचं होतं. लीडिंग एज आणि अतुल यांचा एक अप्रतिम झेल आपण पाहिला.
आणि हा पहिला धक्का लागला. क्रमांक 3 वरती आता नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दिवेश नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. आज या अगोदर मी उल्लेख केला की आज डावखुऱ्या शैलीचे जितकेही गोलंदाज आहेत ते चांगली गोलंदाजी करतात आणि त्यामध्ये आता आपण पाहिलं तर केतनची सुरुवात देखील त्याचप्रमाणे 3 चेंडू टाकलेत फक्त एकच धाव आणि एक सफलता देखील केतन पाटीलला मिळालेली आहे. समोर आता एक नवीन फलंदाज इनाट नंबर 3 दिवेश फलंदाजीसाठी पार्टनरशिप मॅटर करणार आहे. शॉर्ट पिच होता, पुल करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगली डिलिव्हरी, डॉट बॉल येतो. पहिले 4 चेंडू आतापर्यंत केतन पाटील आणि टीम सुरईच्या नावावरती. कारण रबर बॉल फॉर्मॅट जर आपण पाहिला तर जितक्याही स्पर्धा मी पाहिल्या अनुभवल्या रन्स भरपूर बनतात, बट त्यासाठी पाऊस देखील असायला लागतो. बट पाऊस नाहीये त्या अनुषंगाने रन्स बनत नाहीयेत. लो फुल टॉस मिस्टामिंग इनफिल्ड मध्ये बॉल स्वतः गोलंदाज केतन पोहोचतात, बॉल फील्ड करतात तोपर्यंत अगदी रनआउटची शक्यता देखील होती, बट थ्रो ऑन द स्टंप यायला हवा होता. 2 धावा पूर्ण, 2 धावा मिळतील. धावफलक 3 वरती. पहिलं षटक लाजवाब गोलंदाजी केतन पाटीलची. स्पेशली लाईन अँड लेंथ भरपूर चांगल्या पद्धतीने मी म्हणेन वेरी केलं आणि अगदी ज्याप्रमाणे फलंदाजाचा स्टान्स आहे, ज्याप्रमाणे फलंदाज मूवमेंट करतात ते पाहून गोलंदाजी आतापर्यंत केतनने केलेली आहे. नेक्स्ट बॉल आणि हा फटका, व्हॉट अ शॉट, स्लॉट मध्ये होता, थेट पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. हा फटका येणं आवश्यक होतं आणि तो फटका आला बॅटर दिवेशच्या बॅट मधनं. हा षटकार. असे फटके जेव्हा फलंदाज खेळतो ना, हा फटका फक्त फलंदाजाचा आत्मविश्वास नव्हे तर मी म्हणेन संघाचा आत्मविश्वास वाढवतो. षटकार येतो. पहिल्या ओव्हरचा खेळ देखील आता समाप्त. फर्स्ट ओव्हर मध्ये 9 धावा, विकेट गेली एक. टीम वीर तानाजी दापोडे बी. अजून देखील 3 ओव्हरचा खेळ यानंतर बाकी आहे. यानंतर जो होणारा सामना आहे मी अगोदरच अनाऊन्स केलं. हर्षद 11 जयपारदेव गोवे त्यांच्या विपक्षामध्ये चौथा हिरवा स्पोर्ट मानकोली. सेकंड ओव्हर अतुल पाटील स्वतः आलेत. अतुलचा पहिलाच बॉल मिस्टामिंग हवेमध्ये जरूर आहे, बट कोणताही फिल्डर त्या रिजन मध्ये नाहीये. स्वतः केतन आता पोहोचतोय तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल. धावफलक पुढे जातोय 10 वरती. बघा पहिले 2 सामने जर आपण पाहिले तर पहिल्या सामन्यामध्ये 36, सेकंड मॅच मध्ये 31, म्हणजे 40 धावा देखील लढण्यासाठी मी म्हणेन पुरेशा आहेत. ती गोष्ट माइंड मध्ये ठेवावी लागेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, खिचून मारायचं होतं ऑन साइडला. डॉट बॉल येतोय. पहिलं षटक 1 चेंडू जर आपण केतनचा सोडून दिला शेवटचा तर ऑल ओव्हर 5 चेंडू भरपूर चांगल्या टप्प्यावरती त्याने टाकले, चांगली गोलंदाजी केली. आता अतुल आहेत. अतुलचा हा बॉल खेचून मारला, गॅप मध्ये फिल्डर आहेत बट दोन्ही फिल्डर्सला भैतून बॉल निघून गेलाय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. अक्षय फटके हवे आहेत. कारण जस्ट मी सांगितलं की फर्स्ट मॅच 35, सेकंड मॅच 31. जर या मॅच मध्ये 40 किंवा त्याच्यापेक्षा जास्त बनतात तर लढाई तिथनं होऊ शकते. कारण जर पाहिलं गेलं तर पहिले 2 सामने फलंदाज स्ट्रगल करताना आपल्याला दिसलेले आहेत. म्हणजे पिच मध्ये गोलंदाजांसाठी ऍडव्हान्टेज आहे जर तुम्ही योग्य टप्प्यावरती गोलंदाजी कराल तर. त्याच अनुषंगाने 40 जरी बनल्या तरी सुद्धा तिथनं फाईट केली जाऊ शकते. धावफलक 14 वरती. 14 धावा आहेत. तब्बल जर आजचा आपण शेड्यूल पाहिला, ग्राफ पाहिला तर 12 संघांचा समावेश आजच्या ग्राफ मध्ये. का प्रयत्न तर जर आपण पाहिला दिवेशचा तर हाच पाहायला मिळतो की ऑन साइडला टार्गेट करायचं आहे, लॉंग ऑन, डीप मिड विकेट अथवा काऊ फेस मध्ये मोठे फटके खेळायचे आहेत. बट आतापर्यंत जर आपण विचार केला तर अतुलकडे अनुभव आहे. तो देखील पाहतोय की ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. गोलंदाजी वाईड लाईन वरती मोस्ट ऑफ करताना अतुल आतापर्यंत पाहायला मिळाला. हा तर फुल टॉस होता. सिंगल दुसरीसाठी परतणार नाही, फक्त एक सिंगल असेल. धावफलक पुढे जातो या एका धावेच्या मदतीने आता 15 वरती. कारण अतुलचा जर विचार केला तर फार वर्षापासून अतुल खेळतोय
आणि एक प्रमुख गोलंदाज म्हणून त्याच्याकडे सुरई टीम टेनिस बॉलमध्ये देखील पाहते, रबर बॉलमध्ये देखील पाहते आणि तो त्याचा अनुभव आता आपल्याला पाहायला मिळतो. हा बॉल देखील योग्य टप्प्यावरती गुडलंड स्पॉटवरती टाकला होता. सिंगल दुसरीसाठी देखील परतलेत. रिस्की रन आणि या 2 धावा दरम्यान इथनं पूर्ण. बॉल जर कदाचित मी म्हणेन अतुलने कलेक्ट केला असता तर रनआउटची शक्यता नक्कीच होती, बट मिळतील 2 आणि अशा प्रकारे खेळ समाप्त 2 ओव्हरचा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल 17 विकेट गेली. एक टीम वीर तानाजी दापोडे बी. अजून देखील 12 बाकी आहेत. आता हे 12 कोणाचे 12 वाचून जातील, कोणाला आनंदी करतील, भरपूर साऱ्या गोष्टी येणाऱ्या 12 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 17 धावा आहेत आणि 17 मध्ये जर आपण विचार केला तर 12 चेंडू अजून शिल्लक आहेत. 20 ते 25 जर आणखीन बनवतात, 40 मे बी मी म्हणेन 45 भरपूर चांगला टोटल असू शकतो या कंडिशन्समध्ये. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी देखील तुम्हाला येणाऱ्या 12 चेंडूवरती चांगली बॅटिंग करायची आहे. थर्ड ओव्हर कोणावरती विश्वास दाखवतील. सध्याच्या घडीला जे चित्र पाहायला मिळतात की युवा गोलंदाज आयुष पाटील वरती विश्वास दाखवला गेला या तिसऱ्या षटकासाठी. आयुष पाटील लास्ट SPL आम्ही पाहिला, लास्ट मी म्हणेन गेले 2 SPLचे एडिशन आम्ही पाहिले, ज्याच्यामध्ये या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने फार इम्प्रेस आम्हाला केलं होतं टेनिस बॉल फॉर्मॅटमध्ये. कारण योग्य टप्प्यावरती हा देखील गोलंदाजी करतो, गती त्याच्याकडे देखील आहे, पण त्या गतीचा वापर आणि योग्य लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी त्याच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये होईल की आपल्याला चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. आणि पारितोषिक देखील आयुषसाठी आलेलं आहे की जर आयुषने विकेट हॅट्रिक घेतली तर आमच्या मॅनेजमेंट कमिटीचा एक भाग आणि खऱ्या अर्थाने ज्यात त्यांनी देखील फार मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. योगेश दादा पाटील दादांकडून 1000 रुपये दिले जातील आयुष पाटीलला. स्ट्रायकिंग एंडवरती दिवेश आहे, ज्याने एक सिक्सर देखील ज्याच्या बॅटमधून आलेला आहे. पहिलाच बॉल मिस टायमिंग, हवेमध्ये स्वतः आयुष धावतोय, कॅच पकडली जाईल का? अगदी दोन्ही फिल्डर्सच्या मधोमध हा बॉल पडलाय. तोपर्यंत मिळतील या 2 धावा. केतन देखील लॉंग ऑफ वरनं आलेच होते, बट आयुषने देखील अटेम्प्ट जरूर केला, बट अगदी दोन्ही फिल्डर्सच्या मधोमध हा बॉल पडला. 2 धावा मिळतील. धावफलक पुढे जातो 19 वरती. 2 ते 3 चांगले फटके इथनं हवे आहेत या येणाऱ्या 2 षटकांमध्ये टीम दापोडेला. शॉर्ट पिच टाकलाय, आता बाउन्स किती होता एक्झॅक्टली ते पाहावं लागेल. यस, अंपायर्सने अगोदर सांगितलं 1 फॉर दी ओव्हर. ओव्हरमधला एक बाउन्सर देखील कंप्लीट प्लस व्हाईट बॉल, म्हणजे यानंतर जर बाउन्सर आला तर नो बॉल दिला जाऊ शकतो. अतिरिक्त रन, धावफलक 20. आता तर थोडा पुढे टाकला होता, लाईन थोडी चेंज केली. या अगोदरचा बॉल जर आपण पाकला तर शॉर्ट पिच तो वाईड होता, बट लाईन थोडी चेंज केली. डॉट बॉल येतोय. ड्राय सरफेस वरती बॉल अगदी पडल्यानंतर थांबून येतोय. डगआउट मधनं देखील तोच आवाज आला. त्यासाठी मी म्हणे वेट अँड वॉच क्रिकेट, म्हणजे थोडा तुम्हाला वेट करून खेळावं लागेल. आणि हा बॉल पिकअप स्ट्रोक पिक केला, फिल्डर आहेत आणि त्याच्या हातामध्ये अगदी डिलिव्हर केला. सफलता मिळेल आयुष पाटीलला. धक्का लागला आता मैदानाच्या हातामध्ये. हा दुसरा पिकअप स्ट्रोक होता, लाईन लवकर पिक केली होता मी म्हणेन फटका देखील चांगलाच होता, बट गॅप भेदायचं होतं, ते करता आलं नाही फलंदाज दिवेशला. जे फिल्डर उपस्थित होते डीप मिड विकेट रिजन वरती त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली कॅच पकडली. दुसरा धक्का लागला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. समीर नवीन फलंदाज. समीर क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्यासाठी गेलेले आहेत. हा बॉल सोडून दिला, दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. वाईड लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आता आयुषचा पाहायला मिळाला होता. लास्ट बॉलवरती आपण पाहिलं की आयुष पाटीलला सफलता मिळाली. स्पेशली जर आपण पाहिलं, जर कदाचित या परिस्थितीमध्ये पाऊस जर पडत असता, विकेट जर मी म्हणेन पूर्णपणे ओली असती, तर बॉल अतिरिक्त गतीने आला असता आणि बॅटवरती चांगल्या पद्धतीने त्या क्षणावरती मी म्हणेन येऊ शकला असता. पण ड्राय सरफेसवरती थोडं वाट पाहून मोठे फटके खेळणं हे इतकंही सोपं नाहीये. मिळेल एक सिंगल धावफलक पुढे जातो या एका धावेच्या मदतीने. आता 22 वरती
खरं मग आपण लेदर बॉल क्रिकेट देखील जर पाहिला, जेव्हा बॉल अतिरिक्त गतीने बॅटवरती येतो तेव्हा बॅटिंग थोडी इझी जाते, बट त्याच जर विपरीत आपण पाहिलं, बॉल जर थांबून येतो ना, तर एक फलंदाजासाठी मोठे फटके खेळणं अवघड होतं. आणि त्याच काही परिस्थिती आपल्याला सध्याच्या घडीला आतापर्यंत या पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. सिंगल रन, धाव फलक पुढे जातो एका धावेच्या मदतीने. 23 वरती मी उल्लेख केला होता की जर 40च्या जवळपास पोहोचू शकले तर तिथनं लढाई केली जाऊ शकते, बट ज्याप्रमाणे गोलंदाजी होत आहे ना, रन्स बनवणं अवघड आहे. स्लो वन टाकला आणि बॅटची कडा देखील लागली. आणखीन एक सफलता आता आयुषला मिळेल. आयुषला मिळणारी ही दुसरी सफलता. धक्का लागलाय तिसरा. टीम वीर तानाजी पुढे बीला. समीरला आता जावं लागेल वापस. 3 विकेट गेलेत. नवीन फलंदाज क्रिश मैदानाच्या आतमध्ये जातो. क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्यासाठी अजून देखील 6 चेंडू बाकी आहेत. 23 धावा धाव फलकावरती. यानंतर एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल, कारण आजच्या दिवसामध्ये ज्या दोन संघांनी भरपूर इम्प्रेस केलं त्यांच्या गोलंदाजीसोबत, त्यांच्या फलंदाजीसोबत, ते दोन संघ यानंतर इन ॲक्शनमध्ये आपल्याला दिसतील. हर्षद 11 जयपारदेव गोवे त्यांच्या विपक्षामध्ये चौथा हिरवा स्पोर्ट मानकोली. 6 चेंडू बाकी आहेत आणि अंतिम षटक. मोहित पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार होतं. बघा, सुरई टीम जर आपण पाहिलं गेलं, सुरईचं ग्रामीण क्रिकेट जर आपण पाहिलं तर वर्षानुवर्ष SPL यांना मी म्हणेन नवीन नवीन चेहरे देत असते, नवीन नवीन खेळाडू देत असते, आणि त्यापैकी आयुषचा एक मी उल्लेख केला. त्यानंतर मोहित पाटील. मोहित पाटील गोवर पाटील त्यांचे हे सुपुत्र गोवर पाटील देखील नो डाऊट एक चांगले खेळाडू आहेत, आणि त्यांचे सुपुत्र मोहित पाटील अंतिम षटक टाकण्यासाठी दरम्यान सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडू महत्त्वाचे आहेत. 23 आहेत. जर इथनं 2 चांगले मोठे फटके येत आहेत, 35 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर रन्स बनत आहेत या पहिल्या सत्रामध्ये, तर फाईट केली जाऊ शकते. लास्ट ओव्हर. मोहितचा पहिलाच बॉल. एक्झॅक्टली आता पिचिंग कुठे झाली होती हा देखील प्रश्नच होता. आता अंपायर्स त्याच विषयावरती चर्चा देखील करतात, कारण पिचिंग एक्झॅक्टली कुठे झाली होती हा प्रश्न नक्कीच अंपायरसाठी आहे. चर्चा तर केली जाते, कारण जर विकेटच्या बाहेर पिचिंग झाली असेल तर हा नो बॉल असू शकतो, बट अजून देखील निर्णय आमच्यापर्यंत आलेला नाही. निर्णय आला आहे, यस, पिचिंग बाहेर, नो बॉल, म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट. कारण जेव्हा बॉल खऱ्या अर्थाने टाकला गेला त्याच मोमेंटला असं वाटलं होतं की एक्झॅक्टली पिचिंग हा प्रश्न असू शकतो, आणि तेच पाहायला मिळालं की पिचिंग विकेटच्या बाहेर. त्या अनुषंगाने हा नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. धाव फलक 24. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल आणि मोहित थोड्या विचारांमध्ये, कारण बीमर नो बॉल. बीमर नो बॉल टाकला. तर फलंदाज देखील विचार करत असेल की कदाचित जर बॅट लागली असती तर 1 ते 2 धावा आणखीन मिळू शकल्या असत्या, पण ज्याप्रमाणे हा नो बॉल टाकलाय मोहितने, थोडा रिदम त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत नाहीये. फ्री हिट कंटिन्यू. फ्री हिटचा बॉल फुल टॉसच होता. बॅटची आतली कडा. सिंगल दुसरीसाठी देखील परतलेत. 2 धावा पूर्ण होतील का हा प्रश्न, आणि 2 धावा दरम्यान पूर्ण झालेल्या आहेत. 2 मिळतील. धावफलक पुढे जातो. या 2 धावांच्या मदतीने आता 27 अजून देखील 5 चेंडू बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये. तरी मोहित पाटील सध्याच्या घडीला रिदम मध्ये दिसत नाहीये, कारण पहिले 3 चेंडू ज्याप्रमाणे टाकलेत, पहिला बॉल विकेटच्या बाहेर पिचिंग, नेक्स्ट बॉल बीमर नो बॉल, आणि हा जो तिसरा बॉल टाकलाय जो फर्स्ट लीगल बॉल आहे या ओव्हर मधला, तो देखील फुल टॉसच होता. धावफलक 27 वरती. 5 चेंडू बाकी आहेत. 5 मध्ये जर 2 मोठे फटके आले ना तरी मॅच बनेल, पण त्यासाठी 2 मोठे फटके एक्झिक्यूट करणं ॲज अ बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटर क्रिश आणि बॅटर प्रणयसाठी ही गोष्ट महत्वाची आहे.
फुलर लेन टाकला, बॅटच्या अगदी टो एंडला हा बॉल लागला होता. सिंगल मिळेल, दुसरीसाठी देखील परतलेत आणि दुसरी रन इथनं पूर्ण होणं अवघडच वाटत होतं आणि तेच घडलंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा चौथा धक्का लागतोय टीम वीर तानाजी दापोडे बीला. बघा, धीरज हे नाव माझ्या मुखामध्ये येतच होतं की धीरज कुठे, आणि धीरज आता क्रमांक 6 वरती बॅटिंगसाठी येतोय. कदाचित उशिराने आला म्हणून क्रमांक 6 वरती बॅटिंगसाठी आला, आणि जर अगोदरपासून अवेलेबल असता तर इन ॲट नंबर 3 किंवा 4 वरती देखील येऊ शकला असता. बट आता क्रमांक 6 वरती येतोय आणि किती इम्पॅक्ट तो आता या मॅचमध्ये टाकू शकेल, कारण त्याच्यासाठी अजून देखील जर आपण पाकलं तर 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 मध्ये जर 2 जरी मोठे फटके येतात तरी सुद्धा एक कम्पिटिटिव्ह टोटल, एक फायटिंग टोटल इथनं बनवला जाऊ शकतो. चला टॉससाठी या टीम गोवे आणि टीम मानकोलीचे कॅप्टन आपण या टॉससाठी. धीरज मैदानाच्या हातामध्ये क्रमांक 6 वरती 28 धावा आहेत. अजून देखील 4 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये. मोहित पाटील आता साईड चेंज केली आहे मोहितने. राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी मोहित तयार होतं. राऊंड द विकेट, वाईड लाईन, वाईड यॉर्कर टाकायचा होता आणि टाकलाय देखील. परफेक्ट एक्झिक्युशन. डॉट बॉल येतोय. बघा, लास्ट ओव्हरमध्ये मोस्ट ऑफ जर आपण पाहिलं तर मी नेहमी सांगतो की विकेटपेक्षा जास्त महत्त्व डॉट बॉलचं आहे. डॉट बॉल जास्तीत जास्त टाकायचे आहेत आणि डॉट बॉल टाकला गेला मोहित पाटीलच्या माध्यमातून. अजून देखील 3 बाकी आहेत, 3 चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका येईल की नाही हा प्रश्न. धीरजसाठी हा बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा संपर्क होता की नव्हता हा प्रश्न नक्कीच. 22ची सिंगल मिळेल. धाव फळक पुढे जातो या एका धावेच्या मदतीने. आता 29, अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. 29 धावा. या अगोदरच्या मॅचमध्ये 31 होत्या आणि फर्स्ट मॅचमध्ये 35 होत्या. या मॅचमध्ये सध्याच्या घडीला 29 आहेत. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. लोवर फुल टॉस. या बॉलवरती देखील परफेक्ट स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकले नाहीये. दुसरीचा प्रयत्न केला जरूर जातोय, बट त्यामध्ये देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळेल विकेट. धाव फळक फक्त जर आपण पाकलं गेलं, रनआउट आय थिंक झालेले नाही आहेत बॅटर, फक्त ही एकच धाव असेल. 30 धावा शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. शेवटचा बॉल आणि तो देखील आता अंपायर्स कडे आपण नक्कीच पाहूया. बीमर नो बॉल आहे. ओव्हरथ्रो देखील झाला म्हणजे 2 धावा मिळतील. 2 + 1 धाव म्हणजे टोटल 3 धाव फळक आता 33 आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट आणि 2 बीमर नो बॉल. दॅट्स वाय मोहित पाटील आता गोलंदाजी करू शकत नाहीये. म्हणजे शेवटचा बॉल टाकण्यासाठी आता एक नवीन गोलंदाजाला यावं लागेल. 1 चेंडू बाकी आहे. धाव फळक 33. मानकोली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. फ्रीटचा बॉल असेल आणि तो देखील शेवटचाच आहे. शेवटचा बॉल हॅमट केलाय. बॉल दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती जातोय. दुसऱ्या धाब्यासाठी धीरज परतलाय आणि 2 धाबा दरम्यान इथनं पूर्ण झालेल्या आहेत. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण धावा बनवला गेला 35 आणि हा सामना जिंकण्याकरिता टीम जयदुर्गा सुरई बी टीमला बनवायच्या आहेत 36. पुढील सामन्याचा टॉस देखील आपण करणार आहोत. हर्षद 11 जय पारदेव गोवे त्यांच्या विपक्षामध्ये चौथा हिरवा स्पोर्ट मानकोली. सर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस दरम्यान इथनं केला असेल आणि हा टॉस करण्याकरिता मी व्यासपीठापर्यंत विनंती करतोय. अनिल दादा वझे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. दादांना मी विनंती करतो की आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. दादांच्या शुभ हस्ते दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा आपण करणार आहोत टॉस. बॅटल आहे हर्षद चौधरी पुरस्कृत हर्षद 11 गोवे त्यांच्या विपक्षामध्ये टीम मानकोली. टॉस केला जातो आणि टॉस जिंकलाय मानकोली आणि निर्णय
काही कारणास्तव टीम मानकोलीचा डिसिजन पेंडिंग आहे, तो थोड्या वेळानं आपल्यापर्यंत नक्कीच डिसिजन येईल. बघा रन्स दरम्यान 35 बनवलं गेलं, 36 धावांचं लक्ष आणि कॉम्बॉक्समध्ये करूया चेंजेस आणि दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा एकदा आवाज आपण ऐकूया सुभाजी धुमाल सरांचा. धन्यवाद. दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय जयशे चॅम्पियन ट्रॉफी 2024 हे दिमागदार आयोजन वीर तानाजी दापोडे क्रीडांगण तालुका क्रिकेटमधील एक अव्वल दर्जाचं क्रीडांगण आणि या मैदानातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण ग्रामीण टेनिस क्रिकेट प्रोप्रायटर तेजस भोईर, साहिल भोईर आणि सुजय भोईर यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आज पहिल्या सामन्यामध्ये हर्षद इलेव्हन जय पारदेव गोवे संघाने आडी ओवली संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. तर आज दुसऱ्या सामन्यामध्ये चौठारो मानकुली संघाने अप्पा एंटरप्राइजेस भरोडी संघाला पराभवाची धूळ चालली होती. हा तिसरा सामना आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे बी संघ आपल्या होम ग्राउंडवर खेळताना जयदुर्गा सूर्य बी या संघासमोर. वीर तानाजी दापोडे बी संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये आपल्या धावपैकी धावा जोडल्या त्या 35 आणि 36 धावांचं आव्हान जयदुर्गा सूर्य बी संघासमोर उभा केलेलं आहे. आज पहिल्या सामन्याचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये 37 धावांचं आव्हान होतं, दुसऱ्या सामन्यामध्ये 32 धावांचं आव्हान होतं आणि आता मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये 36 धावांचं आव्हान. म्हणजे एकाही संघाला 40 धावा क्रॉस करता आलेल्या नाहीत. धनाजी पाटील मास आपण संपर्क साधायचा आहे. भिवंडी तालुक्यामधील एक असा आयोजक ज्या आयोजकांनी सर्वप्रथम बाईक स्पर्धा भिवंडी तालुक्यामध्ये आयोजित करण्याचा मान पटकावलेला हा विक्रम धनाजी पाटील यांच्या नावे आहे. आणि कमिंग सून प्रथमच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये सायकल ही पारदर्शी आपल्याला धनाजी पाटील यांच्याच माध्यमातून पाहायला मिळतील. कमिंग सून एक मोठी स्पर्धा लवकरच दस्तक देत आहे सारंगाव या मैदानावर. या स्पर्धेचा आयोजक देखील धनाजी पाटील मास असतील आणि त्यांची खास स्पर्धा पाहायला मित्रांनो विसरू नका. तर सेकंड इनिंगला सुरुवात होते सलामीजोडी मैदानामध्ये. केतन पाटील आणि नॉस्ट इनिंगला अतुल पाटील. पहिला चेंडू आणि जसा चेंडू तसा समाचार चेंडू सीमा पार. षटकार पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे. 1 for 6 7 धावा. खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार इथे केतन पाटीलच्या माध्यमातून घेतला जातोय. फिट आणि फिट और विकेट खडे खडे. केतन दे दनादन. केतन टनटनाटन. केतनच्या बॅट मधून हा सलगचा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. षटकाराने संघाची धावसंख्या येतो आकाराने धावसंख्या 6 ने वाढून होती ती धावफलकावर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 13 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आणि हा चेंडू देखील निघून जातोय. यावेळी लॉंग ऑफच्या वरून सीमाभार
षटकार, षटकाराची तिकडी, षटकारांची हॅट्रिक पूर्ण करताना केतन पाटील. केतनच्या बॅट मधून रन बरसताना पाऊस थांबलेला आहे, मात्र रन थांबायला तयार नाहीत. धावसंख्या 19. केतन रनांची बरसात करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळी मात्र फटका फसलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचला तर मात्र झेल कॅरी करू शकला नाही. जीवदान मिळतो फलंदाज केतन पाटील याला. धावसंख्या 20. पहिल्या षटकामध्ये खरपूस समाचार हितेशाचा घेतलेला आहे या केतन पाटील याने. आणि आता मात्र प्रथम स्ट्रायकर एंडला अतुल पाटील पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू जातोय या स्क्वेअर विकेट. समीर पाटीलचा सुपुत्र सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जेव्हा जेव्हा दापोडे संघ कुठेही स्पर्धेसाठी जातोय तेव्हा समीर पाटीलचा हा मुलगा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. आज त्याला मैदानामध्ये उतरण्याची देखील संधी मिळालेली आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू डोललेला आहे. सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलवर समाधान दोन्ही फलंदाज मानतात. सिंगल संघाची धावसंख्या 23. आणखीन धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येमध्ये अजून 1 ने भर पडते. धावसंख्या 24 धावा. 36 धावांचं आव्हान आहे आणि आव्हानाचा पाठलाग जयदुर्ग सूर्य बी संघाकडून पॉझिटिव्ह अप्रोचने केला जातोय. इथे मात्र फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. हा चौकार गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. समीकरण सोपे होते कारण धावसंख्या झालेली ती या स्कोरबोर्डवर 28 धावा. केवळ इथून 8 धावांची आवश्यकता आहे जयदुर्ग सूर्य बी संघाला जय संपादन करण्यासाठी. जयदुर्ग सूर्य बी मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय. केतन पाटील तसंही क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव आहे. गेल्या 2-3 वर्षापासून या खेळाडूने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. यावेळी मात्र फुलटॉस चिन्हाने फुलटॉस वसूल करताना पंचांचा 9 इशारा होतोय. 6+1 7 धावा. दरम्यान बंटी सेलके मॅन फ्रॉम बोरपाड यांच्याकडून जीशे चॅम्पियन ट्रॉफीसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद बंटी सेलके. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. विजयाच्या अंबाट्यावर आपण पाहतोय जयदुर्ग सूर्य बी संघ केवळ आणि केवळ एका धावेची आवश्यकता आहे. एकतर्फी सामना. वन साइड फ्रेम आणि वन साइड गेम कोणाला आवडत नाही. इथे एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. स्कोरेज लेवल केवळ एका धावेची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबाट्यावर जयदुर्ग सूर्य बी संघ. आणि अशा प्रकारे या विजय फटका केतनच्या बॅट मधून काम 25 सामना जिंकले जयदुर्ग सूर्य बी संघाने. अभिनंदन जयदुर्ग सूर्य बी. अभिनंदन केतन पाटील अतुल पाटील आणि हार्डलं का वीरतानाजी दापोडे बी. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी देऊया आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक. आणि मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅट मधून निघालेत रन 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 देवदानादन टनटनाटन केतन पाटील खेळलाय. या सामन्याचा सामना होईल. मानकुळी संघाने आपला डिसिजन कळवायचा आहे. चौथ्या मानकुळी संघाचा संघनायक जयेश माले आपला निर्णय आमच्या संरक्षण कक्षापर्यंत पोहोचलेला नाही. आपला निर्णय डिसिजन संरक्षण कक्षामध्ये पोहोचवायचा आहे.
केतन पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. चौढुरा मानकुळ संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे चौढुरा मानकुळ संघ नाईक. पुढील सामना अर्थात दुसऱ्या फेरीमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल हर्षद 11 जय पारदेव गोवे विपक्ष चौढुरा मानकुळ या दोन संघामध्ये. केतन पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. गोळेगावचे तानाजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक केतन पाटील यास दिलं जाईल. केतन पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. हे आपण पाहू शकता तानाजी पाटील साहेबांचे